नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. परिवहन मंत्री अनिल परब बोलतायत. थेट जाऊयात. अलाइनमेंट बदलल्या तसंच आता आम्ही पूर्ण त्याचा कार्यक्रम तयार आहे आमचा आणि त्या कार्यक्रमाप्रमाणे आम्ही महाराष्ट्रातल्या जनतेला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी घेऊन ही सगळी व्यवस्था केली. सर निर्बंध हटवण्यात आलेले आहेत. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आज माननीय मुख्यमंत्र्यांनी कोरोना काळातले निर्बंध सर्व मागे घेतलेले आहेत. मी गुढीपाडव्याच्या महाराष्ट्रातील तमाम जनतेला शुभेच्छा देतो आणि नुसतं गुढीपाडवाच नाही तर यापुढे येणारे सण आहेत. आंबेडकर जयंती आहे, रमजान आहे, येणारे सगळे सण यात्रा या सगळ्या अतिशय उत्साहात साजऱ्या व्हाव्यात अशी मी शुभेच्छा देतो. पण त्याचबरोबर काही देशांमध्ये अजूनही करोनाची लाट वारंवार येते, त्यामुळे जेवढी काळजी आपल्याला घेता येईल तेवढी काळजी घेण्याची विनंती महाराष्ट्रातील जनतेला करतो. आता निर्बंधमुक्त महाराष्ट्र असं म्हणायचं. निर्बंध मागे घेतला त्याचा अर्थ तोच होतो, मला जे मराठी कळतं त्याच्यात. सर, शिवसेनेने राष्ट्रवादीवरती नाराजी व्यक्त केली आहे, खास करून गृह खात्यावरती ज्या पद्धतीनं तुम्हाला हे कोणी सांगितलं? मला तर माहित नाही याच्या बाबतीत. पण याविषयीची कुठल्याही प्रकारची नाराजी नाही. अशी कुठली नाराजी किंवा कुठली चर्चा नाही. ही आपल्याकडनं झालेल्या बातम्या आम्ही ऐकतो. धन्यवाद. बुलेटिनच्या सुरुवातीलाच संपूर्ण राज्यासाठी खरं तर आनंदाची बातमी आहे. नववर्षाच्या आधी सरकारनं राज्यातील नागरिकांना गोड बातमी दिली आहे. गुढीपाडव्यापासून राज्यात मास्क घालणं ऐच्छिक असणार अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. तर राज्यातील कोरोनाचे सर्व निर्बंध काढून टाकण्यात आलेले आहेत, त्यामुळे महाराष्ट्र निर्बंधमुक्त करण्यात आला असल्याचं टोपे म्हटलेत. याशिवाय 2 वर्षांनंतर राज्यात पुन्हा एकदा पाडव्याच्या शोभायात्रांनी रस्ते आता गजबजणार आहेत. रमजान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती देखील साजरी करण्यात येणार असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलंय. तर हॉटेल, बस, ट्रेन बाबत असलेले सर्व निर्बंध देखील हटवण्यात आले असल्याचं टोपे यांनी स्पष्ट केलंय. एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला की गुढीपाडवा जो 2 एप्रिलला आहे, या 2 एप्रिलपासून आपण एपिडेमिक डिझीज ॲक्ट आणि डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्ट ह्या 2 ॲक्टला जे आपण लागू केलं होतं राज्याला आणि त्या ॲक्टच्या तरतुदीच्या माध्यमातून अनेक निर्बंध या महामारीमध्ये आपण लावले होते, ते दोन्ही ॲक्ट विथड्रॉ करण्याचं काम मंत्रिमंडळाने आज केलेलं आहे. जे काही निर्बंध हॉटेलमध्ये 50% लोक उपस्थित असावेत, रेस्टॉरंटमध्ये किंवा बसमध्ये किंवा ट्रेनमध्ये, मास्क डबल वॅक्सिनेशन असावं, मास्क कंपल्सरीच असावं, ह्या सगळ्या ज्या काही निर्बंध होते ते निर्बंध आता हटवण्यात आलेले आहेत. जरी ही इंग्लिशमध्ये मॅन्डेटरी म्हणजे अनिवार्य असा नाही, परंतु ऐच्छिक जरूर आहे आणि ऐच्छिक असल्या कारणाने अपील हीच राहील, विनंती हीच राहील की लोकांनी आपली स्वतःची आणि इतरांची काळजी घेण्यासाठी जमेल तेवढ्या मॅक्झिमम पब्लिकच्या ठिकाणी आणि महत्त्वाच्या सगळ्या ठिकाणी आपण मास्क घालावं, परंतु ते ऐच्छिक स्वरूपाने असेल अशा स्वरूपाचा निर्णय सुद्धा आज घेण्यात आलेला आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा की त्यांनी गुढीपाडवा, रमजान ईद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती या निमित्तानं करोनाचे जे निर्बंध होते, पॅन्डेमिक आणि बाकी सर्व, याला सर्वांना यावेळेला मुक्ती दिलेली आहे. यावर अधिक बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. अजित, खरं तर मविया सरकारनं नागरिकांना एक गिफ्ट दिलेलं आहे गुढीपाडव्याचं असं म्हणूया. काय नेमक्या नागरिकांच्या प्रतिक्रिया आहेत? नक्कीच नागरिकांना हे गुढीपाडव्याचं खूप मोठं
गिफ्ट आहे. त्यामुळेच काही मंत्र्यांनी ट्विट केले. त्यामुळे त्यांनी जर पाहिलं असेल त्यांचा आनंद किती येतो की तुम्ही बाबासाहेबांच्या यात्रा त्यांच्या यात्रा जोरात काढा, गुढीपाडव्याची यात्रा जोरात काढा. म्हणजे जे सण आहेत ते मोठ्या प्रमाणात तुम्ही साजरे करा. अर्थात गर्दी होणारच, पण गर्दी कमी झाली पाहिजे, कारण का करोना हा आता पूर्णपणे मंदावला जरी असला तरी पुढे येऊ शकतो अशी देखील शक्यता वर्तवली आहे. म्हणजे कुठेतरी सरकारनं नागरिकांना एक मोठं गिफ्ट दिलेलं. आपल्यासोबत काय नागरिक आपण त्यांना विचारूयात. सरकारने सगळे निर्बंध उठवलेले आहेत आणि मास्क ऐच्छिक म्हणजे तुम्हाला वाटत असेल तरच तुम्ही घालायचा, अन्यथा मास्क घातला नाही तरी चालेल. हे निर्बंध उठवलेले आहेत. सामान्य नागरिक म्हणून तुम्ही काय सांगाल? मला हे बोलायचं आहे, पहिलं तर सरकारांचे मी आभार व्यक्त करतो की जे हा एवढा चांगला डिसिजन घेतलेला आहे. कारण आता सध्या असं आहे, आपला इथे गुढीपाडवाचा सण सुरू होणार आणि नवरात्र सुरू होणार, रमजानचं पण महिने सुरू होणार आमच्या मुसलमान बंधूंची, आणि बाबा जयंती पण येणार. तर त्यामध्ये हा सण जर सरकार केवढं पण थोडे नियम लावलं तरीसुद्धा लोकां त्यामध्ये 50-60% पाळणार आणि 40% नाही पाळणार. तर त्यामध्ये तुम्ही काय सांगाल? मास्क घालून सर्वत्र फिरायला लागायचं. मास्क हे आपलं गरजेचं होतं कारण का कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून. आता ज्या पद्धतीनं कोरोनाचा पूर्णपणे प्रभाव जो आहे तो बऱ्यापैकी म्हणजे नाही म्हटलं तरी आता पूर्णपणे नष्ट झालेला आहे. असं असताना आता नागरिकांना हे निर्बंध उठवल्यामुळे कशा पद्धतीनं तुम्ही आता पुढचे सण किंवा आनंद व्यक्त करणार आहात? गुढीपाडवाचे परवा सर्वात पहिला तर मी गुढीपाडवाची सर्व हिंदू भावांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि मुस्लिम लोकांना रमज़ान की मुबारकबाद देता हूँ. मास्क को लेके मैं एक छोटा सा बताता हूँ. मास्क को लेके कैसा था कि ज़बरदस्ती जो मास्क वसूली वगैरह करते तो उससे आम जनता बहुत परेशान थी, और आप लोगों ने न्यूज़ में भी देखा रहेगा कि हर जगह लड़ाई झगड़ा मारामारी हो रहा था. तो पहला तो वो तो बंद हो जाएगा, और दूसरा ये जो सरकार ने फैसला लिया है, ये फैसले का मैं सरकार का बहुत स्वागत करता हूँ. और निर्बंध हटाए, इसकी वजह से अपना गुड़ी पाड़वा है वो भी एकदम अच्छे से होएगा और रमज़ान भी अच्छे से होएगा. काका, सरकारने सगळे निर्बंध उठवलेत. मास्क घातला नाही तरी चालेल आणि तुम्हाला गरज असेल तरच घालायचं, आणि सगळे निर्बंध म्हणजे कुठे निर्बंध नसणार, कुठे जायला नसेल किंवा जेवढे निर्बंध सगळं उठवलेले आहेत. काय सांगाल सामान्य नागरिक म्हणून? मी ते माझं मान्य असते, सरकारनं मान्य म्हणलं काय सगळ्याचं होते करतात ते. हा माझी काय तयारी आहे त्यासाठी. ठीक आहे. काही तरुण मंडळी आपल्यासोबत आहेत. मित्रा, सरकारने निर्बंध उठवलेले आहेत. मास्क घालू नये किंवा ज्यांना गरज असेल, ज्यांना वाटत असेल त्यांनी मास्क घालावे. कुठे जाण्यास किंवा सगळ्या प्रतिबंधात्मक क्षेत्र ठेवलेले नाही आहेत. असं म्हणून हे सगळे निर्बंध 2 वर्षापासून आता पूर्णपणे उठवलेले गेलेत. काय वाटतं, किती आनंद होतो? आम्हाला भरपूर आनंद होतो, कारण की मास्कमुळे आपल्याला म्हणजे असं श्वास घ्यायला त्रास होतो. म्हणजे कुठे गेलो बाहेर वगैरे, म्हणजे कुठल्या घरीच्या ठिकाणी गेलो आपण, आपल्याला मास्क असं खूप अवघड होतं. आता निर्बंध हटवलेत तर खूप आनंद होतो आहे की म्हणजे कॉलेजमध्ये गेलो की जरा बरं वाटतं. शाळा वगैरे कॉलेज सुरू झाले जाता की खूप आनंद होतो आहे आम्हाला, आणि खूप आनंद होतो आहे. तू काय सांगशील? तेच माझं पण आता काय मास्क हटवल्यामुळे आता चांगलं वाटतंय जरा असं. चेहरा पूर्ण दाखवता येतो तुला आता. कॉलेजमध्ये चेहरा पूर्ण दाखवता येतो. तसं आपल्यासोबत आणखीन काही नागरिक आहेत. निर्बंध हटवलेले आहेत, कुठलेही निर्बंध नसणार आहेत. म्हणजे एक प्रकारे साखळी जी होती, म्हणजे आता ते अनैसर्गिक साखळी होती, आणि या सगळ्या गोष्टींमध्ये आता किती आनंद होतो की आता आपल्यावर कुठले निर्बंध नसणार आहेत. विशेष करून मास्क हा जो मुद्दा आहे तो ज्याला वाटेल, ज्याची इच्छा असेल त्यानेच घालावा. अशा पद्धतीने सरकारचे आता सगळे नियम सरकारने जे आहेत ते उठवलेले आहेत. नाही, सर्वात प्रथम म्हणजे कसं आहे की आता एवढे 1-1.5 वर्ष 2 वर्ष झाले हर्ड इम्युनिटी सगळ्यांमध्ये आलेली आहे. तर सगळ्यात पहिला म्हणजे ही खूपच चांगली गोष्ट आहे का मास्क आणि निर्बंध हटवण्यात आलेले आहेत, आणि ह्याचा फरक म्हणजे एक जाणवता येईल. कारण आता लोकांचे कामधंदे, नोकरी सगळं गेलेलं आहे, आणि आज कुठे ना कुठे लोक एक चांगल्या भावनेने बाहेर निघतील, आणि आज निर्बंध हटल्यामुळे ज्याही कंपन्या आहेत किंवा बाकी जो रोजगार आहे तोही लोकांना उपलब्ध होईल. रोजगार उपलब्ध होईल. आपल्यासोबत आणखीन एक आता महत्त्वाचा मुद्दा आहे. 2 वर्ष निर्बंध होते, त्यामुळे अनेक कंपन्या उद्ध्वस्त झाल्या होत्या. आता लोकांना खुल्याम जाऊन काम करता येईल. लोकांना रोजगार पुन्हा मिळेल का? रोजगार हा विषय असा आहे की आता बऱ्याचशा IT कंपन्या बंद केलेल्या आहेत. ज्यांचे रेंट वाचत आहेत त्यांनी वर्क फ्रॉम होम केलं, त्याच्यामुळे त्यांनी ते परत चालू केल्यामुळे गाड्यांच्या ट्रान्सपोर्टचे नोकऱ्या गेल्या लोकांच्या. टी परमिटच्या आता मिळतील ना, आता काम सुरू झालेलं आहे. दादा, आप क्या बताओगे? मैं यही बताऊंगा कि सरकार ने जो निर्णय लिया है अच्छे दिन लिया है. नया साल गुड़ी पड़वे का नया साल है, उसमें मास्क हटाने का वो अच्छा निर्णय. नक्कीच लोकांनी सरकारच्या निर्णयाचं स्वागत केलेलं आहे. सर्वांचं हेच म्हणणं आहे की जे निर्बंध आहेत ते उठवलेले आहेत,
पण नागरिकांनी ही देखील काळजी घ्यायची आहे की निर्बंध जरी उठले असले किंवा मास्क वापरण्यावर सक्ती जरी नसली तरी कुठल्याही परिस्थितीमध्ये लोकांनी स्वतःची व्यक्तिगत काळजी घेणं गरजेचं आहे आणि या सगळ्यामुळे कुठलाही रोग जो आहे त्याचा प्रादुर्भाव झपाट्यानं होणार नाही किंवा तो आला तरी एक विशिष्ट पातळीपर्यंत तो नियंत्रित राहील आणि यामुळे जरी निर्बंध उठले असले लोकांच्या चेहऱ्यावर आता आनंद आलेला आहे पण तरी लोकांनी काळजी घ्यावी हे देखील सरकारने सुचवलेलं आहे। निश्चितच अजित, खरं तर नागरिक आनंद व्यक्त करताना दिसत आहेत। असेच पुण्याहून आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आणि नाशिकहून लक्ष्मण घाटोळ देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। चंद्रकांत, आधी तुमच्याकडे येते। खरं तर पुण्यापासून राज्यात कोरोनाला सुरुवात झाली आणि त्यानंतर 2 वर्ष जे काही निर्बंध होते ते आपण सगळ्यांनीच पाहिले, मात्र आता हे कोरोनाचे सर्व निर्बंध काढून टाकण्यात आलेले आहेत। राज्य सरकारनं जनतेला हे मोठं गिफ्ट दिलंय, काय पुणेकर म्हणतायत? निश्चितच आनंदाचं वातावरण, ही सगळी मुलं आहेत खरं तर कॉलेजची। मला सांग, मास्क मुक्ती झाली काय? 2 वर्षांपासून मास्क घालून फिरत होतो आणि आता मास्क मुक्ती झाली आहे, चांगलीच गोष्ट आहे। कारण आता सध्या तरी उन्हाळा चालू आहे आणि आपल्याला माहिती आहे की एवढा उन्हाळा वाढलाय की धापा लागतात आणि मास्कमध्ये ते तसंच आपण फिरायचं म्हणजे कठीणच आहे आणि हे झालं ते चांगलंच झालं आहे। कुठेतरी हे मास्क आपण आयुष्यभर तर वापरू नाही शकत, झालं ते चांगलंच झालं एवढंच आपण म्हणू। काय सांगशील पहिला आनंद मास्क मुक्तीचा? मास्क काढला तू चेहऱ्यावर? आता खूप छान वाटतं। आता 2 वर्ष झालं मास्क लावत होतो, आता मास्क लावावं नाही लागणार आहे आणि उन्हाळ्याचा नक्कीच खूप त्रास होत होता मास्कचा, पण आता मास्कवरचे ते निर्बंध सगळे गेले तर खूप छान वाटतं आणि आता मनसोक्त श्वास घेऊ शकतो। ही रिएक्शन है पुणेकरांनी, मास्क निकाला असने? हाँ सर, निकाला। कल से निकालना था लेकिन तूने आज ही निकाल दिया। हाँ, निकाल दिया सर। वो फ्रीडम जैसे फील हो रहा है कि अच्छा लग रहा है, फाइनली हम लोग इस सब से फ्री हो चुके हैं। ही खऱ्या अर्थाने मास्क मुक्ती आहे प्राजक्त, काय सांगशील? मास्क मुक्ती 2 होते। वर्ष झाले मास्क कंटिन्यू लावत होतो, आता मास्क काढलाय म्हणून खूप फ्री वाटतंय आणि त्या उन्हामुळं गरमीमुळं तर खूप त्रास होत होता। सो खूप बरं झालंय की आता मास्क काढलाय आम्ही। कोरोना संपला म्हणायचं? कोरोना संपलाय सर। ही रिॲक्शन आहे पुणेकरांची प्राजक्ता, सगळे खुश आहेत। मी अगदी चेहरेच सांगतील यांचे, बोलायला लाजतात खरं तर मुली। मास्क मुक्ती झाली आज सर, मी हॅप्पी आहे, मास्क बरं झालं गेलंय एवढंच सांग। मी तिला आनंदही व्यक्त करता येत नाही। गेली 2 वर्ष या मुली खरं तर मास्कमध्ये राहायच्या, खरं तर पुण्याच्या मुली या स्कार्फमध्ये राहतात उन्हाचा त्रास टाळण्यासाठी, पण गेली 2 वर्ष त्या मास्क वापरत होत्या, पण आता मास्क मुक्ती होते त्यामुळे त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद त्यांच्या अगदी स्पष्टपणे दिसतोय। कारण गेली 2 वर्षात कोरोनामुळे पुणेकरांनी भरपूर काही गमावलंय, त्यामुळे ही मास्क मुक्ती काही एवढी सहजासहजी मिळालेली नाहीये प्राजक्त। बरं चंद्रकांत, खरंच निश्चितच खरं तर मास्क मुक्तीचा हा आनंद पुणेकरांच्या चेहऱ्यावर झळकतोय आणि आता लक्ष्मण तुमच्याकडे येते। खरं तर सगळ्यात मोठं गिफ्ट जनतेला राज्य सरकारनं दिलेला आहे, सगळ्यात मोठा निर्णय घेतलाय, कोरोना निर्बंध उठवलेत। नाशिककर काय म्हणतायत? खरं तर नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये अद्यापही निर्बंध कायम होते, ज्याच्यामध्ये कार्यक्रमांना देखील बंदी होती। 50% उपस्थिती जी होती ती बंधनकारक होती। मास्क देखील आता हटवण्यात आला। आपल्यासोबत हे नाशिककर आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात। सरकारने मास्क असतील किंवा हे निर्बंध जे आहेत ते कमी करण्याचा निर्णय घे, काय प्रतिक्रिया? आत्ताच माननीय मुख्यमंत्री साहेब उद्धवजी ठाकरे यांनी निर्णय घेतला, मास्क बंदी हटवलेली आहे आणि सर्व निर्बंध हे काढलेले आहेत, त्याचं आम्ही स्वागतच करतो। कारण की उन्हाळ्याचे दिवस आलेले आहेत आणि मास्क ही एक परेशानी ठरत होती आपल्यासाठी, तो एक चांगला निर्णय मुख्यमंत्री साहेबांनी घेतलेला आहे, त्याचं आम्ही नक्की स्वागत करतो। काय वाटतं तुम्हाला? निर्णय अतिशय उत्तम घेतलेला आहे सरकारने। ह्या पद्धतीने नाही का, जे मास्कमुळे ऑक्सिजन घेण्यासाठी जो प्रॉब्लेम येत होता तो एक प्रकारे चांगला निर्णय सगळ्यांचा। आपण बघतोय नाशिककरांच्या या प्रतिक्रिया, नाशिकच्या वेगवेगळ्या भागामध्ये व्यावसायिक जे असतील त्यांच्यामध्ये काय प्रतिक्रिया ते जाणून घेणार आहोत। काही दुकानं आहेत, मॉल्स आहेत, ज्या ठिकाणी खरं तर नागरिक येत होते आणि या ठिकाणी व्यावसायिक आणि व्यापारी जे आहे, नागरिक जे आहे, यांच्यामध्ये कायम वाद आपल्याला पाहायला मिळायचे। आपण त्या दुकानदारांकडनं जाऊया, त्यांच्याकडनं जाणून घेऊया। आता हे निर्बंध खऱ्या अर्थानं कमी झाले, ताई निर्बंध कमी झाले, मॉल्समध्ये येणारे जे नागरिक होते त्यांच्याबरोबर आपली कायम हुज्जत व्हायची, आता निर्बंध हटवले, काय प्रतिक्रिया? आधी सर्वप्रथम राज्य सरकारचं खूप खूप धन्यवाद ते निर्बंध शिथिल केल्याबद्दल आणि
कोरोनाच्या काळामध्ये जे मास्क घालायला लावायचं ते कस्टमर आमच्यासोबत भरपूर हुज्जत घालायचं की कशासाठी का बरं घालायचं, हे ह्या पण गोष्टी खूप व्हायचं आणि बिझनेस कमी आणि ह्याच गोष्टींचा वादावाद जास्त व्हायचा. पण आता तो होणार नाही, आता प्रॉपर चालू राहील आणि सणांचा दिवस आहे आणि हे निर्बंध हटवले त्याच्यामुळे आमचं बिझनेसही आता चांगला होईल अशी अपेक्षा आहे. आपण बघतोय नाशिककरांच्या प्रतिक्रिया आहे, व्यावसायिक असतील, नाशिककर असतील, त्यांच्याही निर्बंध हटवण्यावर सकारात्मक प्रतिक्रिया. एकूणच या सगळ्या आता निर्णयामुळे नाशिकच्या ग्रामीण भागामध्ये देखील जे अद्यापपर्यंत निर्बंध कायम होते, हे निर्बंध आता कुठेतरी कमी झालेले आहेत. त्यामुळे आता नाशिककरांना काहीसा दिलासा मिळालेला आहे. नाशिककर देखील या निर्णयाचं स्वागत करतायत. निश्चितच खरं तर हे निर्बंध उठवल्याने संपूर्ण राज्यभरातून आनंद व्यक्त केला जातोय. अजित, चंद्रकांत आणि लक्ष्मण, तुम्हा तिघांचेही धन्यवाद या संपूर्ण आढाव्यासाठी. वळूयात पुढच्या बातमीकडे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या सांगलीतील स्मारकाचं उद्घाटन 2 एप्रिलला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. पवारांच्या हस्ते उद्घाटनाला भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी विरोध केलाय. दरम्यान आता कार्यक्रमाच्या पत्रिकेतून विधान परिषद सदस्य आमदार गोपीचंद पडळकर यांचं नाव वगळण्यात आलंय. सांगली जिल्ह्यातील सर्व खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी यांची नावं पत्रिकेत आहेत. मात्र आमदार गोपीचंद पडळकर यांचं नाव पत्रिकेतून वगळण्यात आल्यामुळे पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आता त्यांनी जाहीररित्या विरोधच केलाय तर आता त्यांचं नाव घालून काय करणार आम्ही? आता प्रोटोकॉल हा समोरच्या लोकप्रतिनिधीने पाळायला पाहिजे आणि आम्ही बी पाळायला पाहिजे. एकट्यानंच पाळावं असं कुठं काय देत आहे? लोकशाही दोघांना आहे ना. राष्ट्रवादी नाही, आता इथं सेनेचे कार्यकर्ते आहेत, समाज बांधव आहेत, काँग्रेसचे कार्यकर्ते, सगळेजण मिळून कार्यक्रम करतोय. पत्रिकेवरती सगळ्यांचीच नाव आहेत. आता एखादा समाजकंटक जाणीवपूर्वक जर विरोध करत असेल तर त्यालाही त्याची जागा दिसली पाहिजे की. तिकडे रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून मोठमोठ्या कॅबिनेट मंत्र्यांचे दौरे होत आहेत. याच पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड शहरात रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची अहोरात्र चांगलीच धडपड सुरू होती. मात्र त्याचवेळी एका भाजपच्या पदाधिकाऱ्यानं हातात पाण्याची बादली घेऊन खड्डे बुजवण्यासाठी आलेल्या ठेकेदारांच्या उकळत्या डांबराची भट्टी विझवली. भाजप कार्यकर्त्याच्या या कृत्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. 12 महिने सर्वसाधारण जनता याच खड्ड्यांमधून जातात. वेळोवेळी तक्रारी करून देखील खड्डे बुजवले जात नाहीत. मात्र मंत्र्यांना खड्डेमुक्त रस्त्यातून प्रवास करू लागू नये यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचा ही तात्परता का असा सवाल देखील भाजपच्या खेड शहराध्यक्ष असलेल्या अनिकेत कानडे यांनी उपस्थित केलाय. नवीन मच्छीमार कायद्याच्या विरोधात रत्नागिरीमध्ये आज लाखो पर्सीन नेट मच्छीमार बांधव हजारोंच्या संख्येनं रस्त्यावर उतरले. आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधून घेण्यासाठी जानेवारी महिन्यापासून या मच्छीमारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलं होतं. मात्र याची दखल न घेतल्यामुळे संतप्त पर्सीन नेट मच्छीमारांनी आज मिरकरवाडा ते रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालय असा भव्य मोर्चा काढला. यावेळी राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या मोर्चामध्ये महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. तर आपल्या मागण्यांचा विचार सरकारनं केला नाही तर मंत्रालयावर मोर्चा नेऊ असा इशारा पर्सीन मच्छीमारांनी दिलाय. नवीन सुधारित कायदा जो काढला आहे त्याच्यामुळे ज्या जाचाकाठी फक्त पर्सेंट मासेमारीलाच लागलेल्या आहेत त्याच्याबद्दल आमचा शासनाच्या विरोधात हे आंदोलन आहे. आणि आमच्यासाठी जो निर्बंध लावले ते चुकीचे आहेत. ते निर्बंध हटून आम्ही पारंपरिक मच्छीमारच आहोत. आम्ही छोट्या मारीमधनं हळूहळू प्रगती करून पर्सेंट मच्छीमार झालेलो आहोत. छोट्या मच्छीमारांना पर्सेंटचा कुठला त्रास होत नाही. हे शासनाने एकतर्फे निर्णय घेतला आहे. याच्यावर कोणताही अभ्यास न करता हा निर्णय घेतला आहे. शास्त्रज्ञांचा रिपोर्ट जर तुम्ही बघितलात तर याच्यामध्ये चुकीचा निर्णय आहे. कोणताही मासा छोटा असा पकडला जात नाही. याच्यामध्ये आमचा मेस साईज आहे 46 mm आणि शासनाची साईज आहे 30 mm. त्याच्यावर आम्ही मेस वापरतो. त्यामुळे छोटा मच्छीमार मोठा मच्छीमार हे फक्त भाग शासनाने पाडले आहेत आणि आपल्याला भांडण लावून दिले. आपल्याला सांगतो ही जी काय आहे ही संपूर्ण दिशाभूल करणारी यंत्रणा राबते. मच्छीमार जेव्हा पर्सेंटने मच्छीमार गेलो तर मेस साईज त्याची चेक करा, तुम्हाला ते लक्षात येईल. कोणाही याच्यावर वैयक्तिक अभ्यास केलेला नाही, कुठे शासनाने अभ्यास केलेला नाही आणि विनाकारण काहीतरी आहे काहीतरी दाखवायचं या हेतूने आणि इतर लोक उगाचच त्यांचा डोळा या पर्सेंटेजवर आहे. त्यांना वाटतं की पर्सेंटेजमुळे मच्छीमारी सगळी संपूट असेल. नाही, तुम्ही आजूबाजूच्या राष्ट्रांचा विचार करा.
वळूयात पुढच्या बातमीकडे. चंद्रपूर शहरालगत असलेल्या दर्यापूर ऊर्जानगर परिसरात वाघ आणि बिबट्याच्या हल्ल्याविरोधात स्थानिक नागरिक आक्रमक झाले. स्थानिक नागरिकांनी वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या कार्यालयाला घेराव घातला. यामुळे काही काळ या ठिकाणी तणाव निर्माण झाला होता. यामुळे दंगा नियंत्रण पथक तैनात करण्यात आलं होतं. तर जिल्हा प्रशासनानं नागरिकांचे प्रतिनिधी, वन विभाग आणि वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. या चर्चेत परिसरातलं जंगल साफ करणं, नाल्याची स्वच्छता करणं, नाल्याला कुंपण घालून देणं, हायमास्ट लाईट लावणं, मृतक प्रतीक बावणे यांच्या कुटुंबाला वन विभागाकडून 15 लाखांची मदत आणि वेस्टर्न कोलफिल्ड मध्ये वडिलांना कंत्राटी कामगार म्हणून रोजगार देणं या मागण्या मान्य करण्यात आल्या. जनतेसमोर म्हणजे आम्ही इथे काही राजकारण न करता जनतेचे प्रतिनिधी, गावकरी यांनी जे जे मुद्दे म्हटले होते ते मुद्दे घेऊन आम्ही आतमध्ये बसलो. त्याच्यात तहसीलदार साहेब होते, फॉरेस्टचे अधिकारी होते, WCLचे अधिकारी होते. त्यात आम्ही काहीच मागण्या नाही केल्या. मागण्या ह्या जनतेने केल्या आणि जनतेच्या मागण्या ह्या होत्या की जोही 2-4-5 एकरचा जंगलाचा पट्टा आहे तो जंगल साफ करून देणं, तिथे हार्मास लाईट लावणं, जेणेकरून जंगलातले वाघ बिबट हे वस्तीकडे नाही येणार. यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत. तुर्तास एक छोटासा ब्रेक. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.